2024ला महायुतीचं सरकार राज्यात येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहांनी हे विधान केलंय। तर 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं आहे। मुंबईतील संवाद मेळाव्यात अमित शहांनी हे मोठं विधान केलंय। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल असं अमित शहांनी म्हटलंय। महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार तयार करेल। 30 वर्षात कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही। मी कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत मजल मारली असंही अमित शहांनी म्हटलं। एकदम सच्चाई है। 2014 में मैं एमएलए जीता है। अलग पार्टी एक एक पार्टी अलग अलग लड़ा, तभी भारतीय जनता पार्टी का 2014 में मैं जीता है। 2014 में अपना सरकार बना, गठबंधन का सरकार बाद में बना, तो जाति एमएलए भारतीय जनता पार्टी जीता। 2024 में महायुति जीतेगा। 2029 में हम लोग अकेला जीत के अकेला सरकार बना सकता है, ऐसा ताकत भारतीय जनता पार्टी के पास। 2034ला राष्ट्रवादीचं सरकार येईल। तुम्ही आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या 29च्या घोषणेवर पण असेल असं मला विश्वास आहे। म्हणजे उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात। तिकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत। पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडलाय हे फक्त अमित शहांनाच लक्षात आले, म्हणून ते तिकडची 2 राज्य सोडून इथे येऊन बसलेले आहेत। ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, इतर राज्यांची वेगळी। इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं। केजरीवाल पंजाब घ्या, दिल्ली घ्या, पश्चिम बंगाल घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तेलंगणा घ्या, कुठंही कर्नाटक घ्या। पण इथं मात्र इथं स्टॅलिन घ्या, तामिळनाडू। तुम्ही पहा पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण कधी विचार केला नसेल, 1985 नंतर, नीट माझं ऐका, 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील त्या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही। हळूहळू तो कसा क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो, तर तसं गिळत जाणार सगळ्यांना। सांगितलं ना, स्पष्ट सांगितलं ना की कमळच असेल, याचा अर्थ ते ओरिसा कोणाबरोबर गेले, साफ करून टाकला त्याला। इथे केसीआर बरोबर होते, केसीआरला साफ करून टाकला। नंतर इथे वायएसआर बरोबर होते, वायएसआरला साफ करून टाकला। इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं। ती त्यांची सवय आहे, मित्र म्हणायचा, असा बगलेत घ्यायचा आणि कडक लाड पडून टाकायचं। अमित शहा साहेबांनी आज जे वक्तव्य केलंय ते अत्यंत योग्य आणि योग्य वेळेला केलेलं आहे। या 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल। निवडणूक झाल्यानंतर महायुतीचं सरकार या 24ला नोव्हेंबर 26च्या अगोदर अस्तित्वात येईल। आणि त्यांनी जो काही अंदाज व्यक्त केला आहे तर ते पार्टी लेवलवर पार्टी वाढून 29ला भाजपचं स्वतंत्र सरकार येईल ही त्यांची जी काही अपेक्षा आहे ती पार्टी बेस लाईन असल्यामुळं त्यावर कोणतंही ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही। उद्या जर प्रत्येक पक्ष हा विचार करत असतो की जर इंडिपेंडेंट जर सरकार आपलं आलं तर आपण आपले एक हाती कारभार करू शकतो, आणि हे विचार करणं काही चुकीचं सुद्धा नाही। 24ला महायुतीचं सरकार येईल। आता 29ला वेळ आहे, परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे तो आज जे काही देशामध्ये आपण काम करतोय, राज्यामध्ये आपण काम करतोय, आज देशामध्ये 10 वर्षामध्ये जे मोदीजींनी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी जे काम केलं 50-60 वर्षात दाखवा ना। 11व्यावरून 5व्या नंबरवर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल, पुढे 3ऱ्यावर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल, जपानपेक्षा आपण पुढे गेलो आहे। कुठला तरी सर्वे आहे तुम्हाला माहीत असेल। आणि म्हणून हे जे काही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश पुढे जातोय आणि याचा अभिमान आहे आम्हाला। अमित भाईंनी असा विश्वास व्यक्त केलेला आहे की बीजेपीचं सरकार येईल, म्हणजे जसं एनडीएचं सरकार म्हणून 2014 मध्ये नरेंद्र मोदीचे प्रधानमंत्री झाले,
त्यावेळेला BJPला बहुमत पूर्णपणे होतं, 282 जागा होत्या आणि त्यांना बहुमत असतानाही NDAचं सरकार संपवण्यात आलं. 2019मध्ये जवळजवळ 303 जागा BJPच्या होत्या, क्लिअर त्यांच्याकडे मेजॉरिटी होती, तरी NDAचं सरकार म्हणूनच मोदीजींनी सरकार चालवलेलं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विश्वास व्यक्त केलेला आहे की आता 2024मध्ये तर आमचं महायुती सरकार येणारच आहे. एकनाथ शिंदेजी असणार आहे, अजितदादा असणार आहेत, मी असणार आहे. त्यामुळं त्यांनी आपला विश्वास व्यक्त केलेला आहे की BJP 19मध्ये अजून यापेक्षा स्ट्रॉंग झालेली असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.